मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणानंतर बीडचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालंय। त्याच अनुषंगाने गेल्या 50 दिवसांपासून एक नाव सुद्धा चर्चेत आहे, ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंचं। त्यामुळे मागणी सुरू झाली आहे ती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। ही मागणी सर्वात जोर धरत असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना थेट पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे ती धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली जाते का या संदर्भातली। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे। बक्कम पाठिंबा ज्या नामदेव शास्त्रींनी भगवानगडावरून राजकारण न करण्याची भूमिका घेतली होती, त्याच नामदेव शास्त्रींनी राजकारणात न पडण्याचा पायंडा मोडला का असा प्रश्न उपस्थित होतो। कारण बीड प्रकरणावरून अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंची त्यांनी पाठराखण केली। भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहेत अशी भूमिका महंत नामदेव शास्त्रींनी मांडली। गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे। एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका, ही भित्री पद्धत झाली। समोरासमोर लढा, समोरासमोर जय पराजय करा, हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे। कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्कं माहिती आहे। भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात, याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे। सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे, याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे। बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे, याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे। सध्या मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी झडतायत। सर्व बाजूंनी घेरलं असताना गुरुवारी मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर मुक्कामाला गेले। महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेत त्यांनी बीड प्रकरणावर 2 ते 3 तास चर्चा केली। दरम्यान धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही असं म्हणत शास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना, त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना, तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। अतिशय आदरपूर्वक आणि विनम्रतेने मला नामदेव शास्त्रींना हे सांगायचंय की खरंच यांचे जे पुरावे आहेत ते सगळेच्या सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि मला ते मी पाठवण्याची व्यवस्था करणार आहे। त्यांना दबाव वाढतोय म्हणूनच हे सगळे प्रकार आता घडताना दिसत आहेत। नाही तर इतके वर्ष भगवानगडावर न गेलेले धनंजय मुंडे अचानक म्हणतायत की नाही, मी आज उद्या होत होतं म्हणून मी शेवटी गेलो आणि परमेश्वराच्या चरणी डोकं ठेवलं। हे सगळी नाटकं आहेत। खरं त्यातलं तथ्य काय ते मी नामदेव शास्त्रींपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यानंतर मला नाही वाटत ते कधी अशी भूमिका परत घेतील। मसाजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीचं खंडणी प्रकरण एकच असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी वाल्मिक कराडसह 9 जणांवर मकोका लावण्यात आलाय। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय असल्याने त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे। मात्र फक्त आरोपांच्या आधारे कारवाई न करण्याची भूमिका अजित पवारांनी घेतली आहे। पुराव्याशिवाय कारवाई नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। अजितदादांची भूमिकाच अधिकृत भूमिका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागावा असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर भगवानगड खंबीरपणे पाठीशी उभा असल्याचं नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे, त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतं। आपण कसलं समर्थन करतोय? खून कोणी केला
मी 100% सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण त्या निर्दोष आहेत का? नाही. ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलंय ना. आणि एका गादीने द्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. भगवानगड आणि त्यांचे महंत असणारे नामदेव शास्त्री महाराज यांचा शब्द वंजारी समाजासाठी अंतिम मानला जातो. या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा अनेक अर्थांनी चर्चेचा विषय ठरतो. मात्र 2016 मध्ये महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये झालेला वाद हा चांगलाच गाजला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात भगवानगडाचे महंत 2016 मध्ये गडावर राजकीय भाषण नको अशी भूमिका घेत पंकजा मुंडेंना शास्त्रींनी विरोध दर्शवला. 2016 मध्ये पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींमध्ये मोठा वाद निर्माण झाला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावा थांबवला. 2017 पासून बीडच्या सावरगावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरू झाला. 100% जाणीवपूर्वक त्रास दिला. मला मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले आहेत. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेल्या 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. महाभारतातल्या म्हणजे ह्याचे सुद्धा आता कलियुगातले हे संत झाले तर कोणी आम्ही म्हणतो संत झाले त्यांचं स्वागत करू. मी म्हणलं ते महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही पदावर गेले तर त्यांचा आदर करू. ते आमदार नाही राहिले तरी त्यांचा आदर करू. जे मित्र म्हणून त्यांचा आदर जेवढा मी करतोय तेवढा मी 100% करणार. सगळे जे लोक त्यांचे चाहते ते सर्वजण आदर त्यांचा करते. ते कुठल्या पदावर आहेत म्हणून नाही. ते उद्याच्याला महंत झाले तर आणखी संप्रदाय थोडा जास्त वाढेल. चांगलं आहे. आता बरं झालं ते महाभारताच्या ह्याच्यात वाल्याचा वाल्मिकी झालता तसं आता जर काही झालं तर काय त्याला काय आपलं काही अडचणीचं नाही. झाले तर होऊ द्या. त्यांनी म्हणजे समर्थन आहे आमचं. याआधी अनेक प्रकरणात नुसत्या आरोपांच्या आधारे तत्कालीन मंत्री यांना आपलं पद सोडावं लागलंय. बीड प्रकरणावरूनही मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं जातंय. मात्र आता फक्त आरोपांच्या आधारे त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय. त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. उमर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.